brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक पॅटर्न दिसतोय. वाद, दबाव आणि शेवटी राजीनामा. पण या सगळ्यात एक कॉमन नाव वारंवार पुढे येतंय, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीतला हा तिसरा राजीनामा आहे. याआधी धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मात्र या सगळ्याच राजीनाम्यांचा कंट्रोल सेंटर फडणवीस राहिल्याचं दिसतंय. या सगळ्या प्रकरणांमध्ये नेमकं काय घडलं? धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे आणि आता चाकणकरांच्या राजीनाम्यावेळी नेमकं काय घडलं? चाकणकरांना राजीनामा का द्यावा लागला? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक. अशोक खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाकणकरांवर होणारी टीका वाढली. एका व्हिडिओमध्ये त्या खरातची पाद्यपूजा करताना दिसतात, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्यांनी त्यांची तुलना विठ्ठलाशी केल्याचंही समोर आलं. चाकणकर आणि खरातचे फोटो समोर आल्यानंतर खरातच्या काळ्या कृत्यांना चाकणकरांचा वरदहस्त आहे का, अशी चर्चा सुरू झाली. राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आणि चाकणकरांनी राजीनामा दिला. यात महत्त्वाचं म्हणजे चाकणकरांनी आपला राजीनामा थेट सुनेत्रा पवारांकडे दिला, पण तो तिथेच न थांबता पुढच्या कार्यवाहीसाठी फडणवीसांकडे पाठवण्यात आला. राजीनामा देण्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी फडणवीसांची भेट घेतली होती. फडणवीस आणि त्यांच्यात चर्चा झाल्यानंतरच चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. म्हणजे राजीनाम्यासंदर्भात फायनल कॉल राष्ट्रवादीच्या पक्षप्रमुखांनी, उपमुख्यमंत्र्यांनी नाही तर भाजपने घेतला, असं चित्र यातून तयार झालं. आणि हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. याआधीही धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यांमध्येही अंतिम निर्णयाची सूत्र फडणवीसांकडे होती. राष्ट्रवादीच्या या तिन्ही नेत्यांचे 3 राजीनामे झाले, पण पॅटर्न मात्र एकच राहिला. मार्च 2025 मध्ये धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. डिसेंबर 2025 मध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा झाला आणि आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्यात आलाय. धनंजय मुंडे यांच्यावर बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी संबंध असल्याचा आरोप झाला. या प्रकरणामुळे राजकीय दबाव वाढत गेला आणि अखेर मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत राजीनामा दिला. अजित पवारांनी या प्रकरणात स्पष्ट सांगितलं होतं की अंतिम निर्णय परिस्थिती, चौकशी आणि नेतृत्वाच्या पातळीवर म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर होईल. याचा अर्थ निर्णयाची जबाबदारी फडणवीसांकडे गेली. पुढे या प्रकरणात प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर दबाव वाढत गेला आणि मुंडेंचा राजीनामा झाला. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांचं प्रकरण समोर आलं. कोकाटेंकडे कृषी खातं होतं, मात्र शेतकऱ्यांविषयी केलेली वादग्रस्त वक्तव्य, सभागृहात त्यांच्यावर रमी खेळल्याचा केला गेलेला आरोप, या सर्व मुद्द्यांमुळे त्यांचं कृषी खातं काढून घेण्यात आलं आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्रीपद त्यांना देण्यात आलं. यानंतर सदनिका घोटाळा प्रकरण चर्चेत आलं. या प्रकरणातही अजित पवारांनी थेट आक्रमक बचाव केला नाही. नैतिक जबाबदारी हा मुद्दा पुढे येऊ दिला गेला आणि निर्णय पुन्हा सरकारच्या टॉप लीडरशिपकडे गेला. आता नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी आरोप झालेल्या चाकणकरांनाही राजीनामा द्यावा लागलाय. मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा पक्षाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. मात्र या तिन्ही प्रकरणांमध्ये पॅटर्न सारखाच दिसतो. वाद किंवा आरोप, सार्वजनिक दबाव, पक्षाकडून थेट बचाव नाही आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री स्तरावर. त्यामुळे असा निष्कर्ष काढला जातो की राष्ट्रवादीच्या राजीनाम्यांबाबत अंतिम कॉल फडणवीसांकडे जातो. महायुतीचे सरकार सत्तेत येऊन 1.5 वर्षही झालेलं नाहीये. मात्र या काळात राष्ट्रवादीच्या 3 महत्त्वाच्या नेत्यांचे राजीनामे झालेत. राजीनाम्यानंतर अजूनही धनंजय मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होऊ शकलेलं नाही. तसेच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या क्रीडा, युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास विभागाचा कारभार सध्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत. यातून हे स्पष्ट दिसतं की महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचे राजीनामे होत असताना निर्णय प्रक्रियेत फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वाद, दबाव आणि राजीनामे हा नवा ट्रेंड दिसतोय आणि सर्वात महत्त्वाचं हे आहे की या सगळ्याचा कंट्रोल नेमका कुणाकडे? या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.